पण शुभूचं तर श्रावणीवर प्रेम आहे. शुभू आणि श्रावणीला तिच्या रूम मध्ये अनेकदा मिठ्या मारताना मी पाहिलंय. काय? हो, मी सुद्धा पाहिलंय. त्यासनी काय करायचं ते करू दे. मला मला काही फरक नाही पडत. पण शुभूशी तर माझंच लगीन होणार आहे. एकदा का माझं शुभूशी लगीन झालं नव का मग तुमच्या श्रावणीला शुभूच्या आयुष्यातून डायरेक्ट बुर करून टाकन मी. प्लॅन तर चांगला आहे तुझा, पण शुभूला जर श्रावणीचं स्थळ चालून आलं तर? हा हा, असं होऊ शकतं ना. कसं आहे, शुभूचं श्रावणीवर प्रेम आहे. मग शुभूची आई तर श्रावणीचीच लग्न करून देईल ना त्याचं. आणि श्रावणी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे हे विसरू नकोस. मग असं झालं तर तू काय करशील? नाही नाही, तसलं काय पण होणार नाहीये. नाही नाही, असं झालं तर तू काय करशील? काळजी करू नकोस, तुझा शुभू मी तुला परत मिळवून देऊ शकते. तुम्ही कसं? त्यासाठी मी जे काही सांगेन ते सगळं तुला करायला लागेल. नाही जमणार मला. आम्ही तुझी मदत करायला आलो इथे आणि तू आम्हालाच नाही म्हणतेस. कारण मला माहित आहे की मला मदत करण्यामागं तुमचा काहीतरी नक्कीच स्वार्थ असेल, हाय का नाही? आमचा स्वार्थ असो किंवा नसो त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये. तुझ्या भल्याचा तू विचार कर. नाही करायचंय मला. तुम्ही शुभूच्या विरोधात जाऊन काही करत असाल ना, तर मला तुमची काही एक मदत करायची नाहीये. आणि कसं आहे ना अलकनंद मॅडम, मी माझ्याच मर्जीची राणी हो. माझ्या मनाला जे पटतं तेच मी करतो. आणि समजा मी जर तुम्हाला साथ दिली आणि तुम्हाला साथ देण्यामुळं माझ्या शुभूवर काही संकट येणार असेल तर मला चालणार नाही. ते हुशार आहेस. ती मी आहेच. तुझ्या शुभूला काही होणार नाही हा शब्द देते मी तुला. तरी बी नाहीच. नाही, लोकांनी वाटतं का मला गर्व आहे, लय बडबड करते मी, राग येतो मला. पण मला माझ्या हुशारीवर लय गर्व आहे बघ. आणि त्या श्रावणीचा ना मला काही फरक पडत नाही. तिच्यासोबत जे व्हायचे ते होऊ दे. हा, आत्ता कसं बोललीस? श्रावणी, या श्रावणीचा ना मला प्रचंड राग येतो. तो शुभू तर काय आमचा नोकरच आहे म्हणा. हो, माझ्या शुभूला नोकर बिकर बोलायचं नाही. हा, म्हणजे आमचा विश्वासू माणूस आहे असं मला म्हणायचं होतं. काय करणार ग बिचारा तो, त्याची काहीच चूक नाही. श्रावणी जसं सांगते तसं त्याला करायला लागतं. गरीब आहे बिचारा. पण आमचा शुभूवर अजिबात राग नाही. राग आहे तो श्रावणीवर. या श्रावणीला मी सोडणार नाहीये. श्रावणी माझी शत्रू आहे आणि तुझी पण. आपण दोघी जर एकत्र आलो तर